नमस्कार मित्रांनो, मी शुभम जाधव ॲग्रीनेरमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपला जो ॲग्रीनेरचा ब्रश कटर आहे 50 सीसी, 35 सीसी, 52 सीसी हे बरेच सारे मॉडेल आहेत। आपल्या शेतकरी बांधवांनी याला प्रचंड सारा प्रतिसाद दिला। आज घर बसल्या आपले शेतकरी बांधव मागवत आहेत आणि मागवल्यानंतर आपलं जे ब्रश कटर आहे ते कसं आपलं इन्स्टॉलेशन करायचं, कशा प्रकारे असेंबल करायचं, कशा प्रकारे जोडायचं, हा आपल्या शेतकरी बांधवांना प्रश्न येत होता। त्यासाठी हा व्हिडिओ आपण घेत आहे, ॲग्रीनेर ब्रश कटर अनबॉक्सिंग अँड इन्स्टॉलेशन। तर मित्रांनो, बघू शकता की एवढे सगळे पार्ट आहेत ते आपल्या ब्रश कटर सोबत येत असतात। हा बघू शकता आपला हा जो मेटलचा गार्ड आहे, त्यानंतर बघू शकता हा फायबर मध्ये आपला गार्ड येतो। त्यानंतर आपलं हे ॲग्रीनेरचं बघू शकता 50 सीसी ब्रश कटर बघू शकता, याचं हे इंजिन आहे। मित्रांनो, पहिल्यांदा आपण आपला इंजिनचा जो बॉक्स होता तो अनबॉक्सिंग केला। त्यानंतर आपला जो हँडल आहे, तो हँडल बार आहे, तो आपण अनबॉक्सिंग करूया। मित्रांनो, हे सर्व पार्ट्स आहेत ते आपल्या ॲग्रीनेर ब्रश कटर साइड पॅक मॉडेल सोबत येत असतात। सर्वात पहिल्यांदा आपल्या इंजिनला जो आपला हँडल बार आहे तो आपण असेंबल करून घेऊ। यामध्ये आपला जो हँडल बार आहे तो जोडताना बघू लक्षात ठेवा की आपलं इंजिन आहे ते आपण सरळ ठेवतो आणि त्यानंतर हँडल बार जोडताना हे आपले 4 नट इथं बसतात आणि समोर जे बघू शकता हे आपल्या हँडल बारचं जे तोंड आहे, जे आपला रोटर फिरतो ते तोंड आपलं खाली असलं पाहिजे। आणि बघू शकता आपला इकडे जे इंजिन आहे त्या इंजिनला आपण हे 4 नट जोडून घेऊया। यामध्ये बघू शकता आपल्याकडे 2 प्रकारच्या अलंका येतात, M6 आणि M8। आपले M8 चे अलंकी घ्यायचे आणि आपले बघू शकता हे 4 जे बोल्ट आहेत ते आपल्याला दिलेले आहेत, त्यामध्ये आपण हे असेंबल करून घ्यायचं आहे। हँडल बार जोडून घेऊ शकता अशा प्रकारे ॲडच्या अलंकीने हे आपले सर्व जे आपले बोल्ट आहेत ते आपल्याला टाईट करून घ्यायचे आहेत। बघू शकता आपले 4 बोल्ट आहेत, याला आपली M8 ची जी अलंकी आहे ती बसते आणि अशा प्रकारे तुम्ही टाईट करून घेऊ शकता। अशा प्रकारे आपला हँडल बार आणि इंजिनची असेंबली आपण केलेली आहे। बघू शकता 4 बोल्ट आपण जोडलेले आहेत आपल्या 8च्या अलंकीने आणि समोर बघू शकता की आपलं रोटरचं जे तोंड आहे ते बघू शकता आपण खालच्या दिशेने ठेवलेलं आहे आणि इकडे बघू शकता आपलं इंजिन सरळ ठेवलेलं आहे। अशा प्रकारे आपण दोन्ही तुम्ही असेंबल करून घेऊ शकता। यानंतर आपल्या मशीन सोबत जो हँडल येतो तो हँडल आपल्याला जोडायचा आहे। बघू शकता 2 प्रकारचे हँडल येतात, एक उजव्या हातात राईट हँडचा एक येतो आणि लेफ्ट हँडचा येतो। बघू शकता अशा प्रकारे आपण इंजिनला आपण हा जो हँडल आहे तो जोडून घेऊया। आपला जो उजव्या हातामध्ये आहे त्याला बघू शकता हे केबलचा जो हँडल आहे तो आपल्या राईट हँड मध्ये असतो। बघू शकता अशा प्रकारे आपण धरतो, त्यामध्ये आपण ह्या उजव्या साईडला आपण अशा प्रकारे जोडायचा आहे। हा जोडण्यासाठी आपल्याला 6ची अलंकी आपल्या बॉक्समध्ये येते। 6च्या अलंकीने बघू शकता हे 4 बोल्ट पहिल्यांदा आपण लूज करून घ्यायचे। लूज केल्यानंतर आपला जो हँडल आहे तो आपण असेंबल करायचा आहे। हँडल बार सेट करताना बघू शकता उजव्या हाता आणि बघू शकता राईट हँड आणि लेफ्ट हँडचा जो हँडल आहे अशा प्रकारे मी सेटिंग केलेलं आहे। यामध्ये बघू शकता हा ह्या निम्म्यापर्यंत हा न्यायचा आणि हा निम्म्यापर्यंत न्यायचा आणि आपले जे 4 बोल्ट आहेत ते आपल्या M6 ची अलंकी आहे 6ची, त्या अलंकीने हे संपूर्ण आपण असेंबली टाईट करून घ्यायचे। अशा प्रकारे हँडलचे पूर्ण सेटिंग आपल्या M6च्या अलंकीने आपण केलेलं आहे। बघू शकता तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आपला जो हँडल आहे तो असेंबल करून घ्या। यानंतर आपलं जे केबलचं सेटिंग आहे, जो आपला ॲक्सिलेटर आहे तो आपल्या उजव्या हातात असतो आणि आपला जो स्टॉपचा स्विच आहे, या केबलचं काय सेटिंग आहे ते मी तुम्हाला सांगतो। यामध्ये आपला जो स्पार्क प्लगचा पाना आहे, हा स्पॅनर आहे, त्याला आपण स्पार्क प्लगचा पाना असं म्हणतो। बघू शकता की याला आपण स्टार सुद्धा खाली दिलेला असतो आणि हा जो नट आहे तो पुढे आपला रोटरला लागतो। हा जो पाना आहे स्टारचा बघू शकता हा स्क्रू ड्रायव्हर टाईप, हे पहिल्यांदा आपल्याला खोलून घ्यायचं आहे। हा जो कव्हर आहे बघू शकता आपला हा ब्लॅक कलरचा जो कव्हर आहे तो आपला या प्लगच्या पाण्याने आपण खोलू शकतो। बघू शकता हा आपला फिल्टर सुद्धा आहे
हे सेटिंग करताना बघू शकता ही जी आपली केबल आहे या केबलचा जो स्टॉपर पॉइंट आहे बघू शकता अशा प्रकारे या दोन्हीच्या खाचेमध्ये असा बसवायचा आहे आपल्याला. त्यानंतर आपला ॲक्सिलेटर थोडा ओढल्यानंतर प्रॉपर फिटिंग झालेला आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये बघू शकता हा नट सुद्धा ॲडजस्ट करू शकता. हा नट ॲडजस्ट करण्यासाठी आपला जो 10चा जो पट्टी पाना आहे तो आपल्या मशीन सोबत येतो. बघू शकता तो आपण तुम्ही या नटला आपण अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकता. ॲक्सिलेटर हा 0 असावा कधी पण, त्याचं सेटिंग तुम्ही अशा प्रकारे करू शकता. बघू शकता मी कसं केलेलं आहे. हे एकदा सेटिंग झालं की आपला ॲक्सिलेटरला कोणता प्रॉब्लेम येणार नाही. आणि बघू शकता आपला जो इकडे हँडल बारला दाबल्यानंतर बघू शकता प्रॉपर असेंबल झालेला आहे आणि आपला ॲक्सिलेटर आहे तो 0 मध्ये आहे आणि फिटिंग सुद्धा प्रॉपर झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा आपलं फिटिंग करून घ्या. यानंतर आपलं ॲक्सिलेटर सेटिंग झालं. आपलं ऑन ऑफचा स्विच सेटिंग करण्यासाठी बघू शकता ही काळी आणि लाल अशा 2 वायर आहेत. बघू शकता हे केबल बघू शकता रेडला रेड आपण मॅच करायचे आहे. या अशा प्रकारे बघू शकता मी ह्यात असं दाबलेलं आहे, प्रेस करून बसवायचं. हे बघू शकता लाल बसलेला आहे. यानंतर ब्लॅकला ब्लॅक बघू शकता हे काळ्याला आपण काळ्या कलरची केबल काळ्या कलरमध्ये अशी प्रेस फिटिंग आहे. हे बघू शकता हे सुद्धा मी प्रॉपर फिटिंग केलेलं आहे. त्यानंतर आपला जो कवर आहे तो आपल्याला बसवायचा आहे. कवर बसवताना बघू शकता की नॉर्मल आपल्याला इथं स्टेप दिलेली आहे आणि बघू शकता हे नॉर्मली आहे. यामध्ये आपला पुन्हा एकदा आपला जो स्पार्क प्लगचा पाना आहे त्याने पूर्ण ही असेंब्ली आहे ती फिटिंग करून घ्यायची आहे. केबलचं सेटिंग अशा तऱ्हेने प्रॉपर फिटिंग झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही आपलं केबलचं जे काही फिटिंग आहे ते करून घेऊ शकता आपल्या ब्रश कटरच्या साहाय्याने. यानंतर आपला जो गार्ड आहे तो आपण बसवूया. बघू शकता आपला हा फायबरमध्ये गार्ड येतो आणि बघू शकता की आपला जो हँडल आहे या रोटरच्या थोडंसं मागे बघू शकता अशा प्रकारे आपण ही अशी क्लिप सुद्धा दिली असते. क्लिप आपल्याला वरून लावायचे आणि त्यानंतर बघू शकता की आपले एमएचचे बघू शकता हे बोल्ट आहेत. एमएचच्या बोल्टच्या मदतीने आपण हे पूर्ण असेंब्ली टाईट करायची आहे. ही आपल्या एमएचची अलंकी आहे की आपल्या मशीन सोबत येते आणि या एमएचच्या अलंकीचा यूज करून बघू शकता की आपण हे फुल असेंब्ली आहे हा जो गार्ड आहे तो आपण टाईट करायचा आहे. यानंतर आपली नेक्स्ट प्रोसेस आहे ती म्हणजे आपला जो रोटर आहे म्हणजेच आपला जो नायलॉन ट्रिमर आहे तो कसा असेंबल करायचा ते मला मी दाखवतो. यामध्ये बघू शकता की हे जे लॉक काढताना इथे बघू शकता की इथं असा होल दिलेला असतो आणि बघू शकता मी हा जो रोटर आहे तो एका हाताने फिरवत आहे. हे 2 होल आहेत ते मॅच करायचे. बघू शकता हे समोर कॅमेरा तुम्ही असा यामध्ये बघू शकता हे 2 होल आहेत. त्यामध्ये आपल्याला असे लॉक करण्यासाठी ही जी अलंकी आहे ती आपल्याला टाकायची. बघू शकता लॉक झालेला आहे. त्यानंतर बघू हा नट फिरवला त्यानंतर बघू शकता ही पूर्ण असेंब्ली निघालेली आहे. यानंतर आपण आपला जो नायलॉन ट्रिमर आहे तो नायलॉन ट्रिमर आपण जोडायचा आहे. अशा प्रकारे हा नायलॉन ट्रिमर घेतलेला आहे आणि बघू शकता की मी ऑपोजिट फिरवतोय. बघू शकता घड्याळाच्या दिशेने मी फिरवत आहे. बघू शकता एक प्रकारे हे लॉक झालेलं आहे. ही अलंकी आहे, अलंकीने मी लॉक केलं. तुम्ही अलंकीने लॉक करू शकता. बघू शकता की हा होल आणि बाहेरचा होल ही वाटी जी आहे यामध्ये बघू शकता अशा प्रकारे आणि आपण अशा प्रकारे हे टाईट करायचं आहे. त्यानंतर बघू शकता काढल्यानंतर बघू शकता हे नायलॉन ट्रिमर आपण जोडलेलं आहे. अशा प्रकारे हे नायलॉन ट्रिमर जोडायची पद्धत रोटर पद्धत जी जोडायची पद्धत आहे ती अतिशय सोपी आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आपला रोटर जोडू शकता. आपण जसा नायलॉन ट्रिमर जोडला तसंच आपण हे जे आपलं 3T ब्लेड आहे ते सुद्धा जोडू शकतो. आणि बघू शकता आपलं हे 80 दाताचं ब्लेड आहे ते आपलं गहू कापण्यासाठी सोयाबीन कापण्यासाठी वापरता येते. हे 80 दाताचं ब्लेड सुद्धा या रोटरमध्ये आपण जोडू शकतो. हे रोटर जोडताना बघू शकता या वाटी आणि हे जो बोल्ट आहे बघू शकता हा नटचा यूज करून अशा प्रकारे आपण हे लॉक करू शकता आपल्या या 80 दाताच्या ब्लेडला. अशा प्रकारे ही जोडायची प्रोसेस आहे ती अतिशय सोपी आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे की हे कशा प्रकारे जोडता येते. यानंतर आपला जो बेल्ट आहे तो जोडून घेऊया. आपलं साईड पॅकचं मॉडेल आहे. साईड पॅकच्या मॉडेलला बघू शकता आपण बेल्ट सुद्धा दिलेला आहे आणि हा बेल्ट आपण जोडून घेऊया. बेल्ट जोडायला सोपं आहे. बेल्ट बसवण्यासाठी बघू शकता ही हुक सिस्टीम दिलेली आहे. हे पहिलं जे हुक आहे अशा प्रकारे आपला जो बेल्ट आहे तो आपण फिट करायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे साईड पॅकचं मॉडेल आहे. बघू शकता ब्रश कटर सोबत आपला बेल्ट सुद्धा येतो. त्यानंतर तुम्हाला हे आपलं 4 स्ट्रोक मॉडेल आहे. ऑइल आणि पेट्रोलची तुम्हाला थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतो कशा प्रकारे. मित्रांनो हे आहे आपलं 4 स्ट्रोक मॉडेल. 4 स्ट्रोक मॉडेल म्हणजे काय असतं की आपलं जे इंजिन ऑइल आहे इंजिन ऑइल आणि पेट्रोल बघू शकता हे 2 वेगवेगळे कंपार्टमेंट असतात. त्यामध्ये आपल्याला हे ऑइल आहे ते टाकायचं असतं.
इंजिन ऑइल आहे ते आपलं 20W40चं आपलं जे इंजिन ऑइल आहे ते बघू शकता. हा जो आपल्याला छोटा बिकर दिलेला आहे यामध्ये आपल्याला 100 ml आपलं इंजिन ऑइल टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे 20W40चं कोणतंही सिंथेटिक ऑइल आपण यूज करून बघू शकता हा नॉब दिलेला आहे. आणि डिपस्टिक बुडेपर्यंत एक लेवल दिलेलं आहे. बघू शकता डिपस्टिक पर्यंत आपण हे जे ऑइल आहे ते ऑइल आपण टाकायचं आहे. यामध्ये बघू शकता मी हा जो नॉब आहे तो ओपन केलेला आहे. यामध्ये आपलं तुम्ही इंजिन ऑइल आहे ते 20W40 हे आपण टाकू शकता. पलीकडे बघू शकता की आपला हा पेट्रोलचा आपण टँक दिलेला आहे. यामध्ये 1 लिटर पेट्रोल बसतं. तर सरासरी तुम्ही 750 ते 800 ml पेट्रोल यामध्ये सहज प्रकारे टाकू शकता. आणि ते टाकल्यानंतर तुम्ही आपलं जे इंजिन आहे त्याचे आपल्याला एअर काढण्यासाठी बघू शकता की इकडे असा आपण एअर बबल दिलेला आहे. इकडे बघू शकता हा जो एअर बबल आहे प्रेस करतोय मी. तो एअर बबल दाबल्यानंतर जी पूर्ण जे एअर आहे ते बाहेर जाते आणि त्यानंतर आपला हे रिक्वायल स्टार्टरने आपण मारल्यानंतर आपलं इंजिन चालू होतं. अशा प्रकारे ही असेंब्लीची प्रोसेस अतिशय सिंपल आहे. ॲक्सिलेटर सुद्धा आपण संपूर्ण जे काय असेंब्ली आहे ती चांगल्या प्रकारे आपण करून दाखवलेली आहे. यामध्ये बघू शकता पेट्रोल आणि ऑइल किती प्रमाणात घ्यावं याचं सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशा प्रकारे ब्रश कटरची असेंब्ली इन्स्टॉलेशन हे कशा प्रकारे आहे. हे साईडपॅक मॉडेल आहे. 35cc असो किंवा 50cc असो दोन्ही मॉडेल कशा प्रकारे बघू शकता. दोन्ही मॉडेल जोडायची जी पद्धत आहे ती सारखी आहे. साईडपॅक मॉडेल म्हणलं की ही प्रोसेस तुम्ही फॉलो करून आपले जे ब्रश कटर आहे ते तुम्ही जोडू शकता. तर हे जे इन्स्टॉलेशन आणि असेंब्ली तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत. जय जवान जय किसान.